नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा पुढील जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. बघा, कोर्टामध्ये शेवटच्या क्षणी रविराज खूप मोठा आगर्ज करणार आहेत. हे शांताला घेऊन येणार आहेत आणि अचानक केस पालटणार आहे. तेव्हा आता रविराज काकांना कसं काय कळालं की शांता जिवंत आहे? हे सगळं कशा पद्धतीने घडलंय, काय घडलंय आणि रविराज काकांनी नेमकी कशी केस लढवली आहे, आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आपण पाहिलंच, प्रियाने शांताचा खून केलेला असतो आणि तिला अर्जुनच्या डिक्कीमध्ये टाकलेलं असतं. तिला असं वाटतं की शांता तर मेली, आता सगळं खापर कोणावरती फोडणार? अर्जुनवरती. आणि आपण काय या सगळ्यांमध्ये अडकणार नाही. पण प्रेक्षकांना तिचं नशीब किती फुटकं बघा. शांता जिवंत असते आणि हे कोणालाच माहीत नसतं. तिला आता पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं जातं आणि इथेच येतो मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट. रविराज वकील असल्याचा त्यांना येथे फायदा होतो. इतके वर्ष त्यांनी वकिली केलेली असते आणि आज त्यांना या सगळ्यांचं फळ मिळालेलं असतं. त्या पोस्टमॉर्टम रूममधल्या शिपायाचा, पिऊनचा रविराजांना फोन येतो. शिपाई जरा घाबरलेल्या आवाजात असतो. तो बोलला, हॅलो रविराज सर, एक लय मोठी गडबड झाली. जी शांता नावाची बॉडी इथे आलेली आहे ना, ती मेलेली नाही आहे, ती जिवंत आहे. तिची नाडी अजूनही चालते. मी आत्ताच जस्ट चेक केलं आहे, तर तिची नाडी चालते. मला फार भीती वाटते. आणि हे ऐकून रविराज इतका मोठा धक्का बसलेला असतो. तो जोरात ओरडतात आणि म्हणतात, हे बघ, तिच्या केसालाही धक्का लागला कामा नये. आणि बरं झालं तू मला आधी फोन लावलास. मला एक सांग, ही गोष्ट बाकी कोणाला तू सांगितली नाही आहेस ना? तेव्हा शिपाई बोलतो, नाही साहेब, मी पहिल्यांदाच तुम्हाला फोन केला आहे आणि तुम्हाला सर्वप्रथम ही बातमी दिली आहे. तेव्हा रविराज बोलतात, गुड, मी आत्ताच्या आत्ता चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंतला तेथे पाठवतोय. कुणालाही याचा सुगावा लागता कामा नये आणि खास करून त्या नवीन आलेल्या इन्स्पेक्टरला, कारण तो आल्यापासून आपल्या अर्जुनवरती गन धरूनच आहे. पुढे आपण पाहतो तर काय, रात्रीची वेळ असते. इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य दोघेही तिथे पोहोचलेले असतात. तिघे आत जातात. पाहतात तर काय, स्ट्रेचरवरती शांता पडलेली असते. चैतन्य पुढे जाऊन तिची नाडी तपासतो आणि बोलतो, देवाचे आभार सावंत साहेब, हिचा श्वास तर खरंच चालू आहे, पण हिला इकडून हलवायचं कसं, बाहेर कसं काढायचं हेच मला कळत नाही. तेव्हा सावंत बोलतात, तू अजिबात काळजी करू नकोस, हिला आधी आपण व्हीलचेअरवरती बसूया असं म्हणतात. तिला व्हीलचेअरवरती बसवतात. तिच्या अंगावरती एक ब्लँकेट टाकतात आणि तिच्या तोंडाला एक ऑक्सिजन मास्क लावतात, जो की चालू नसतो, जेणेकरून कोणालाही तिचा चेहरा दिसणार नाही. सावंत बोलतात, तसेही हे गार्ड्स आता झोपले असतील, पण समजा जरी कोणी विचारलं तर सांगायचं की क्रिटिकल पेशंटला ICUमध्ये शिफ्ट करतोय. आणि अशा प्रकारे खूपच चलाकीने बाहेर काढतात आणि मागच्या गेटने ते शांताच्या बॉडीला लंपास करतात. याची खबरदारी कुणापर्यंतही पोहोचत नाही. आपण पाहतो तर काय, रात्रीची वेळ असते. प्रिया तिच्या बेडरूममध्ये असते. अश्विन झोपलेला असतो. ती तिच्या फोन काढते आणि रुमालमध्ये फोनचा माईक झाकून अश्विनच्या डॉक्टर मित्रांना कॉल करते. तर प्रेक्षकांनो, हा तोच डॉक्टर असतो जो शांताचं पोस्टमॉर्टम करणारा असतो आणि सगळं याच्याच हातात असतं. प्रिया आता आवाज बदलून दबक्या आवाजात बोलते, हॅलो डॉक्टर. तेव्हा डॉक्टर बोलतो, कोण बोलत आहात? तेव्हा प्रिया बोलते, हे बघा, मी कोण बोलते हे महत्त्वाचं नाही आहे. उद्या सकाळी तुमच्याकडे एका शांता नावाच्या बाईची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी येईल. डॉक्टर बोलतात, हो, पण तुम्ही कोण आणि मला का सांगताय हे? तेव्हा प्रिया बोलते, कारण मला तिचा रिपोर्ट बदलून हवा आहे. तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं आहे की तिचा मृत्यू काल रात्री झाला आहे आणि तो तिच्या बॉडीवर किंवा आजूबाजूला तुम्हाला माझे काहीही फिंगरप्रिंट सापडले तर ते गायब करायचे आहेत. आणि या कामासाठी तुम्हाला जितके पैसे हवेत ना, तितके पैसे मी आत्ताच्या आत्ता ट्रान्सफर करायला तयार आहे. तर प्रेक्षकांना, या प्रियामध्ये इतका कॉन्फिडन्स कुठून येतो हेच कळत नाही म्हणजे या प्रियाकडे फुटी कवडीसुद्धा नाही आहे आणि डॉक्टरला काय म्हणते, तुम्हाला हवे तितके पैसे देईल. आता ही लूटमार करणार आहे का, धाड टाकणार आहे, कोणास ठाऊक. आणि हा डॉक्टरसुद्धा पैशाच्या आमिषाला बळी पडून होकार देतो. प्रिया फोन कट करते आणि गालातल्या गालात हसू लागते. मनातल्या मनात बोलते, बिचारा अर्जुन सुभेदार आता कायमचा जेलमध्ये सडणार आहे. रस्ता मोकळा, पण तिला कुठे माहीत असतं की तिची गाठ यावेळेस अर्जुन सुभेदाराशी नाही तर सिनियर रविराज किल्लेदार यांच्याशी पडलेली असते, ज्यांनी शांताची बॉडी ऑलरेडी गायब केलेली असते.
इकडे आपण पाहतो तर काय फायनली निकालाचा दिवस आलेला असतो. सुभेदार सगळीकडे कोर्टामध्ये जाण्यासाठी निघालेले असतात. कल्पना अर्जुनने काहीच केलं नाहीये. तो असा कोणाचा जीव घेऊ शकत नाही. जेव्हा प्रतिमा तिला धीर देते आणि बोलते, रडू नकोस कल्पना, आपल्या अर्जुनवर बाप्पाची कृपा आहे. बघ आज कोर्टात काहीतरी चमत्कार नक्कीच घडणार आणि आपण अर्जुन निर्दोष सुटेल. चल आता उशीर होतोय. तर आपण पाहतो तर काय सगळेच कोर्टामध्ये पोहोचलेले असतात. कोर्टामध्ये सुरुवात होते, बोलायला सुरुवात झालेली असते. अर्जुनने त्याची केस स्वतः लढण्याचा निर्णय घेतलेला असतो, पण समोरचा सरकारी वकील मात्र अतिशय आक्रमक असतो. तो बोलतो, माय लॉर्ड, अर्जुन सुभेदाराच्या गाडीच्या डिक्कीमध्ये शांताचा मृतदेह सापडणं, तिथे अर्जुनचे फिंगरप्रिंट्स असणं हे सर्व स्पष्ट करत की अर्जुन सुभेदार याचीही हा थंड डोक्याने केलेला खून आहे. हे सर्व स्पष्ट होतं की अर्जुन सुभेदार यानेच हा थंड डोक्याने केलेला खून आहे. त्यामध्ये अर्जुन स्वतःच्या डिफेन्समध्ये म्हणत असतो, माय लॉर्ड, मी सांगतोय मला यामध्ये अडकलं गेलं आहे. कोणीतरी ती बॉडी माझ्या गाडीत ठेवली, पण माझ्याकडे सध्या कोणताच पुरावा नाही आहे, कारण अर्जुनकडे पुरावा नसतो. जज आता हातोडा आपटतात आणि ओरडू लागतात, ऑर्डर ऑर्डर. दोन्ही बाजूच्या युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे पाहता हे न्यायालय या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे की अर्जुन सुभेदार यांनी शांताचा खून केला आहे आणि त्यामुळे कलम 302 अंतर्गत अर्जुन सुभेदाराला जज आता जन्मठेपची शिक्षा सुनावली. तेवढ्यात कोर्टात मुख्य दरवाजा जोरात उघडला जातो आणि त्याच वेळेला तिथे रविराज किल्लेदार यांनी एंट्री झालेली असते. ते खणखणीत आवाजामध्ये जोरातच ओरडतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. तर प्रेक्षकांनो, हे एकटे नसतात, त्यांच्याबरोबर व्हीलचेअरवरती बसलेली शांतासुद्धा असते आणि शांताला बघून सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो. प्रिया तर शांताला बघून अक्षरशः थरथर कापत असते. रविराज पुढे बोलतात, माय लॉर्ड, ज्या शांताच्या खुनासाठी तुम्ही या निष्पाप अर्जुनला शिक्षा सुनावणार आहात ना, ती शांता जिवंत आहे आणि ती इथे या कोर्टामध्ये हजर आहे. जजना सुद्धा आचार्याच्या चांगलाच धक्का बसलेला असतो. किल्लेदार, अहो हे सगळं काय चाललंय? ही शांता जिवंत कशी काय? तेव्हा रविराज बोलतात, माय लॉर्ड, माझ्या अशिलाला या खोट्या केसमध्ये जाणीवपूर्वक अडकण्यात आलं आहे, पण सत्य लपून जाणार नाही. शांता पुढे ये आणि कोर्टात सांग, त्या रात्री नक्की काय घडलं होतं? कोणी तुझ्यावरती जीव घेणं हल्ला केला होता? सांग, तुला आता घाबरण्याची काहीच गरज नाही. तू कोर्टामध्ये आहेस. जे काय असेल ना ते भडाभडा बोलून मोकळी हो. शांता आता प्रियाकडे बोट दाखवत रागाने बोलते, माय लॉर्ड, या बाईने, या प्रियाने माझ्यावरती जीव घेणं हल्ला केला होता. मला संपवण्याचा प्रयत्न केला होता. ती रात्री माझ्या खोलीत आली. तिथे अर्जुन साहेबांनी मला सुरक्षित ठेवलं होतं. तिने मला धमकवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर चाकूने माझ्यावरती खूप वार केले, सपासप वार केले. प्रियामधूनच बोलते, खोटं बोलती. या सगळ्यांशी माझं काही एक संबंध नाही. तेव्हा शांता बोलते, गप बस खोटारडे. माय लॉर्ड, मी बेशुद्ध पडले होते. यावेळी बाईने काय वाटलं की मी मेले म्हणून स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी अर्जुन साहेबांना या सगळ्यांमध्ये अडकवण्याची हिनेच माझी बॉडी उचलून अर्जुन साहेबांच्या डिक्कीत टाकली होती. ते तर माझं नशीब बलवंत म्हणून मी वाचले. प्रिया आता पुरतीच अडकलेली असते. तिच्याकडे कोणतेही उत्तर नसते. सुभेदार कुटुंबातील प्रत्येक जण तिच्याकडे रागाने आणि तिरस्काराने बघत असतात. अश्विन आणि अर्जुन या दोघांचे डोळे संतापाने लाल झालेले असतात. जज आता पुढे बोलतात, इन्स्पेक्टर सावंत, या प्रियाला आत्ताच्या आता कोर्टात अटक करा आणि अर्जुन सुभेदार यांची सर्व आरोपापासून निर्दोष मुक्तता करण्यात या. आणि हे ऐकल्यावर सायली, अर्जुन या सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. फायनली रविराज किल्लेदार यांच्यामुळे खूप मोठं संकट टळलेलं असतं आणि प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. तेव्हा आता पुढे मालिका नक्की काय वळण घेईल हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.